प्रश्न क्रमांक 1 अध्यक्ष महाराज. उत्तर कोण देत? उत्तर 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 कोण देणार आहे? ठीक आहे, राखून ठेव. अरे प्रश्न क्रमांक 2. नाही, 1 मिनिट थांबा जरा. बसा बसा बसा. हे बघा की प्रश्न सभागृहामध्ये आल्यानंतर सदर सदस्य उपस्थित नसले तर ही काही चांगली गोष्ट नाही आणि ही सभागृहाची प्रॉपर्टी आहे आणि सभागृहाची प्रॉपर्टी असल्यामुळे कुठलाही सदस्य हा प्रश्न पुकारू शकतो. अध्यक्ष महाराज, प्रश्न पुकारल्यानंतर मंत्री जर सभागृहामध्ये उपस्थित नसले तर हा काय मेसेज जातोय अध्यक्ष महाराज? ठीक आहे, बसून घ्या. ठीक आहे, बसून तर घ्या. ठीक आहे. हे बघा नाना भाऊ, आता मला बोलू तर द्या. थांबा. हे बघा, एक लक्षात घ्या, आपल्याकडे बायकॅमेरल हाऊस आहे. वरचा सभागृह पण चालू आहे, खालचा सभागृह पण चालू आहे. वरती स्पेशल सिटिंग आहे. मंत्री जर वरती असतील तर दोन्ही सभागृहात एका वेळेला उपस्थित राहू शकत नाहीत. मी आपल्याला प्रश्न पुकारल्याबरोबर सांगितलं की मी प्रश्न राखून ठेवतो. मंत्री आल्यावर आपण हा प्रश्न घेऊ. चला पुढे. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 2. नाही पण आता अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 2. वेळ जातो ना. प्रश्न क्रमांक 2 पण राखून ठेवण्यात येईल. कितीपर्यंत आहे? प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक, हे बघा नाना भाऊ, आता मी तुम्हाला रुलिंग दिलं याच्यावरती. आता ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय बोलणार आहात? मंत्र्यांना एकाच वेळेला दोन्ही सभागृहात उपस्थित ठेवू का? असं कसं चालणार? प्रश्न क्रमांक 8. पहिले 7 प्रश्न आपण राखून ठेवलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. दहावे पण नाहीये. काय झालंय? सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. टोल नाक्यावरती लागलेल्या एका होर्डिंग बाबत आहे. अध्यक्ष महाराज, सदर होर्डिंग हे MSRDC ने परवानगी दिली, परंतु सदर होर्डिंगची परवानगी ही मुंबई महानगरपालिकेच्या लायसन्स खात्याने दिलेली नव्हती. याच्यामध्ये सर्वात अचंबित करणारी गोष्ट अशी आहे अध्यक्ष महाराज की मुंबई महानगरपालिकेने 68 वेळा या होर्डिंग वरती कारवाई केलेली आहे. 68 टाइम्स 68 वेळा होर्डिंग वरती कारवाई केली आणि MSRDC ने असं लिहून दिलं की आम्ही याला परवानगी दिलेली आहे, परंतु महानगरपालिकेची परवानगी घेणं हे ज्याला होर्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्या कंपनीने घेणं क्रमप्राप्त आहे. माझे थेट 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज. याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची कर चुकवेगिरी झालेली आहे. याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा रेव्हेन्यू बुडालेला आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, पाचदा नाही, परंतु 68 वेळा म्हणजे इंटेन्शनली सदर एजन्सी इंटेन्शनली हे ब्रीच करत असल्यामुळे हे नुसतं 1888च्या महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये दंडात्मक कारवाई केली असं उत्तरामध्ये आलंय. परंतु माझा थेट प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज, पहिला प्रश्न की सदर एजन्सीवरती 420चा FIR नोंदवायला मुंबई महानगरपालिकेला आदेश देणार का? क्रमांक 1. आणि क्रमांक 2,
आधी शासनाने कबूल केल्याप्रमाणे मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे लॉस ऑफ रेव्हेन्यू मुंबई महानगरपालिकेचा होर्डिंगच्या बाबतीत होतोय. लीट आहे, अनलीट आहे, 100 स्क्वेअर मीटरची साईज दाखवली जाते, 200 स्क्वेअर मीटरचं होर्डिंग लावलं जातं, 100 स्क्वेअर मीटरचा रेव्हेन्यू मुंबई महानगरपालिकेचा बुडवला जातो. आणि त्यामुळे माझा थेट प्रश्न असा आहे की शासनाने कबूल केल्याप्रमाणे मुंबई शहरातल्या सर्व होर्डिंगचं कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑडिट हे किती दिवसामध्ये पूर्ण करणार आणि त्याचा रिपोर्ट किती दिवसामध्ये सादर करणार, हा माझा थेट दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमितजींनी या ठिकाणी मुलुंडच्या होल्डिंग बाबत जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती ही तंतोतंत खरी आहे. पहिली गोष्ट म्हणजे MSRDCचं हे होल्डिंग आहे. MSRDCनं 2 कोटी रुपयाच्या दरम्यान काहीतरी टेंडर काढलं, ते टेंडर त्या कंपनीनं घेतलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की होल्डिंग लावत असताना सगळ्या परवानग्या ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडनं किंवा संबंधित खात्याकडनं या कॉन्ट्रॅक्टरनं घ्यायच्या आहेत. या परवानग्या न घेता कॉन्ट्रॅक्टरनं त्या ठिकाणी होल्डिंग लावलं. माझ्याकडे देखील सन्माननीय अमित साटम साहेबांनी सांगितलेल्या वस्तुस्थितीचा पुरावा आहे की 68 वेळा त्याला नोटीस काढली, तो कोर्टामध्ये गेला आणि कोर्टानं त्याला दंड केला. आता ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय गंमत अशी आहे की तो दंड आहे फक्त 1,000 ते 5,000 रुपये आणि त्याच्या दिवसाचं भाडं आहे 35 ते 40,000 रुपये. त्याच्यामुळे 1 ते 5,000 रुपयाचा दंड भरायचा आणि होल्डिंग तिथंच ठेवायची, ही प्रवृत्ती या ठेकेदाराकडनं अनेक वेळा बघायला मिळालेली आहे. आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या संदर्भातली सविस्तर चौकशी केली जाईल. महसूल जर कॉन्ट्रॅक्टरनं त्या बुडवला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि याची पूर्ण चौकशी करून या सगळ्या गोष्टी पूर्ण तपासून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची देखील कारवाई केली जाईल. FIR दाखल करण्याची अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी सांगितलेल्या सगळ्या माहितीशी आम्ही सहमत आहोत. सन्माननीय सदस्यांनी सांगितलेली कारवाई तात्काळ FIR ची देखील केली जाईल आणि याचं ऑडिट देखील पूर्ण महानगरपालिकेच्या संपूर्ण होल्डिंगचं 3 महिन्यामध्ये केलं जाईल आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तो अहवाल सादर केला जाईल. योगेश सागरजी देतो. हे मी परत सांगतोय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये मी मागील 15 वर्ष सांगतोय मुंबई शहरामध्ये BMC, MMRDA, BPT, SRA, एअरपोर्ट ऑथॉरिटी, MIDC, MSRDC अशा अध्यक्ष महोदय 7 एजन्सी काम करत आहेत प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून. हा परिस्थिती निर्माण होण्याचं कारण हाच आहे अध्यक्ष महोदय. केवळ MSRDCने NOC दिली पाहिजे. MSRDC कशी परवानगी देणार त्याच्यावर अध्यक्ष महोदय? MSRDC परवानगी देऊच कशी शकते? ज्याच्याकडे अधिकार नाही आहे त्यांनी NOC दिली पाहिजे की आमची जागा वापरतायत, त्याचा जो भाडा असेल तो MSRDCने घ्यायचा. परंतु अध्यक्ष महोदय सरसकट परमिशन दिली. अध्यक्ष महोदय त्या न्यायालयात जर मी जज असेल तर बिलकुल चार्ज लावणार नाही. मी चार्ज लावणार BMC वरती आणि MSRDC वर. हे काय प्रकार चाललाय? 5,000 रुपये चार्ज लावणार, 40,000 50,000 भाडं घेणार, ते सोडून द्या. ज्याचा अधिकार आहे त्याच्याशिवाय परवानगी कशी दिली अध्यक्ष महोदय? एक MSRDCने जर परवानगी दिली असेल तर MSRDCच्या त्या अधिकाऱ्याविरुद्ध आपण चौकशी लावून त्यांनी कुठल्या अधिकारात क्षेत्रामध्ये परवानगी दिली, कुठला नियम आणि कायदा अनुसार, कुठला सर्क्युलर अनुसार परवानगी दिली, हे माहिती घेऊन त्याच्या विरोधात आपण चौकशी करून या अधिवेशनाचा अंतिम दिवसाचा अगोदरपर्यंत याचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार का? MSRDCच्या अधिकाऱ्याविरुद्ध आपण तपास करणार का? चौकशी लावणार का? अध्यक्ष महोदय, MSRDCच्या अधिकाऱ्यांना याला परवानगी दिलेली नाही. MSRDCच्या अधिकाऱ्यानं MSRDCचं होल्डिंग असल्यामुळे त्याचं टेंडर काढलं. ते टेंडर काढल्यानंतर ज्या ठेकेदाराला ते टेंडर दिलं त्या ठेकेदाराला कंडिशन घातली की जरी तुला टेंडर मिळालेला असला तरी महानगरपालिकेची परवानगी आणि अन्य खात्यांची परवानगी घेऊनच त्या ठिकाणी होल्डिंग लावलं पाहिजे. त्या पद्धतीनं त्या ठेकेदारानं केलं. होल्डिंग आहे त्याच्यावर MSRDCचं ते होल्डिंग आहे, त्याच्यामुळं होल्डिंग लावायची परवानगी त्यांनी दिली नाही. होल्डिंग लावायचं टेंडर त्यांनी काढलं, त्यांनी त्यांची जागा भाड्यावर त्यांनी त्यांची जागा भाड्यावर दिली आणि तिथं लावायचं की नाही हे महानगरपालिकेनं ठरवावं. महानगरपालिकेची त्याची परवानगी घ्यावी आणि त्याच्यानंतर लावावं. असं असताना ठेकेदारानं ते लावलंय. म्हणूनच FIR दाखल करण्याची जी घोषणा केली आहे त्या कारणासाठीच केलेली आहे. थोडं मंत्री महोदयांना मला वाटतं सदस्य काय सांगतात लक्षात नाही आलं. ठीक आहे, त्यांची जागा आहे, त्यांना टेंडर काढायचा अधिकार आहे.
मुळात 328 ची परवानगी घेतल्याशिवाय अशा पद्धतीचं बांधकाम होऊच शकत नाही, होर्डिंगचं इरेक्शन पण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे MSRDCची पण चूक आहे की 328 ची परवानगी ते म्हणतात ना टोल नाक्यावरचं होर्डिंग आहे ते. इरेक्शन तर होतच ना अध्यक्ष महोदय, इरेक्शन होतं ना त्याच्यावर, त्यांनी स्पष्टपणे त्याच्यावर सांगितलं. इरेक्शन होतं, त्याच्यावर बांधकाम होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतरच होर्डिंग लावू शकतं. माझ्या घरासमोर होर्डिंग आहे एका ब्रिजवर, मला माहिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी, कारण हे सर्रास चाललंय, हा काही एका होर्डिंगचा विषय नाही, हे सर्रास चाललंय. वेगवेगळ्या अथॉरिटीजच्या जमिनीवर विदाऊट 328 ची परवानगी महानगरपालिकेची होर्डिंग्स उभ्या राहतात, होर्डिंग्स बरोबर उभ्या राहत नाहीत, त्याच्यावर कोणी कंट्रोल करत नाही, त्या पडतात, जीव जातात. हा प्रश्न फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय. दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वारंवार सांगितलं जातंय की 68 वेळेला ऍक्शन घेतली. ऍक्च्युली वर्षातून 365 वेळेला ऍक्शन घेतली पाहिजे ही तरतूद आहे. 471 मध्ये पेनल्टी आहे MMC ऍक्टच्या आणि 472 मध्ये कंटिन्युअस पेनल्टी आहे, समरी पेनल्टी आहे. जर का एकदा पेनल्टी मारल्यानंतर जर का पुन्हा रिस्टोर झालं नाही तर दैनंदिन रोज पेनल्टी मारली पाहिजे. 68 नाही, वर्षातून 365 वेळेला अपेक्षित आहे. त्यामुळे 68 वेळेला घेतले हे काही फार मोठी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट जी स्वतः मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की मुळात डेली पेनल्टी सुद्धा 1000 रुपये आहे. तो माणूस कमवतो 50,000 रुपये आणि पेनल्टी भरतो 1000 रुपये. त्यामुळे 472 MMC ऍक्टच्या अंतर्गत ही जी पेनल्टीची रक्कम आहे ती वाढवणार का, नंबर 1. नंबर 2, आपण इथे म्हणतोय त्याच्यावर 420 घ्या, ती तरतूद आहे की नाही माहिती नाही. कारण 328 प्रमाणे काम केलं नसेल तर त्याची शिक्षा आहे 5000 रुपये अंडर 471 आणि 1000 रुपये पर डे अंडर 472. याच्या पलीकडे शिक्षा देता येणार नाही. आणि त्यामुळे यात क्रिमिनल सुद्धा ऑफेन्स आपण MMC ऍक्टच्या अंतर्गत ऍड करणार का? अध्यक्ष महोदय, मगाशी मी स्पष्ट असं सांगितलं की हे टोल नाक्यावरचं होल्डिंग आहे. टोल नाका हा MSRDCने बांधलेला आहे. MSRDCनं 2005 पासून ते होल्डिंग लावलेलं आहे. 2024ला एक निर्णय झाला महानगरपालिकेमध्ये की कुठच्याही होल्डिंगला परवानगी देऊ नये. हा महानगरपालिकेने घेतलेला निर्णय आहे. मगाशी जे सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की या दंडामध्ये वाढ व्हायला पाहिजे का, तर नक्की ती वाढवायला पाहिजे. होल्डिंग पॉलिसी जी आता महानगरपालिका करणार आहे त्याच्यामध्ये हा अंतर्भाव नक्की केला जाईल की 1000 ते 5000 जो दंड लावायचा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ केली जाईल. तो देखील एक महत्वाचा भाग आहे. परंतु हे जे होल्डिंग आहे हे MSRDCचं होल्डिंग आहे. 2005 पासून ते अस्तित्वात आहे आणि त्याचं करोनामुळे 2 वर्ष टेंडर होऊ शकलं नव्हतं. ते 2023ला झालं आणि 2023ला MSRDCनं टेंडर केल्यानंतर ते पैसे भरून घेतलेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे जरी आमचं होल्डिंग असलं MSRDCचं तरी देखील त्याच्यावर प्रेझेंट करताना किंवा डिस्प्ले करताना महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय करू नये, तरी देखील होल्डिंग लावलं गेलं. म्हणून 68 वेळा त्यांच्यावर कारवाई झाली. परंतु या संदर्भातली सन्मान्य सदस्यांनी केलेली मागणी ही 100% पूर्ण केली जाईल. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. आलं ना? अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये दिलेली माहिती ही अपुरी व दिशाभूल करणारी आहे. वस्तुस्थितीला खरं तर विसंगत आहे. मंत्री महोदय, पुणे महापालिकेच्या पतविभागामार्फत करण्यात आलेल्या कामामध्ये 2024 व 2023-24 व 2024-25 या कामाचे डिफेक्ट लायबिलिटी याचा काळ किती वर्षाचा असतो आणि त्या ठिकाणी करण्यात आलेली कामाची एकूण किती कामाची तपासणी करण्यात आलेली आहे, हा माझा पहिला प्रश्न असेल. दुसरा प्रश्न असा आहे की पुणे महानगरपालिकेमधील जी कामं पतविभागाची करण्यात येत असतात ती इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड EIL या मार्फत त्या ठिकाणी त्याचं चेकिंग होत जातं. 2 वर्षामध्ये वारजे माळवडी भागातील जी पतविभागामधून जी कामं करण्यात आलेली आहे अशा सर्व कामाचं चेकिंग करण्यात आलेलं आहे का? जर तसं कामाचं चेकिंग करण्यात आलं असेल तर त्या ठिकाणी त्याचा अभिप्राय, त्याचं प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहे का? आणि तिसरा प्रश्न, या ठिकाणी मागील 2 वर्षात वारजे माळवडी भागात पत विभागाने केलेल्या सर्व कामाचे मोजमाप पुस्तक शासनाच्या मान्यताप्राप्त त्रियस्थ संस्थेमार्फत खरं तर त्याची तपासणी करण्याचे आदेश आपण देणार का?
अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्याच पद्धतीनं मेसर्स EIL कंपनीमार्फत मला असं वाटतं की थर्ड पार्टी ऑडिट हे केलं जातं आणि दोन याच्यामधले भाग आहेत. एक काम जे होतं ते 8,30,00,000 होतं, त्यातली 4 कामं ही पूर्ण झालेली आहेत, 3 कामं ही प्रगतीपथावर आहेत आणि दुसरं जे पॅकेज आहे ते 24-25 आहे, ते देखील 3,70,00,000 आहे आणि त्याच्यातली कामं जी आहेत त्या काही कामांना कार्यारंभ आदेश दिलेला आहे आणि काही कामं ही निवेदीच्या स्तरावर आहेत. जी मागणी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे की थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे, ते ऑलरेडी थर्ड पार्टी ऑडिट आपण करतो आणि थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय बिलच अदा करत नाही. त्याच्यामुळे थर्ड पार्टी ऑडिट झालेलं नाही किंवा त्याची नेमणूक झालेली नाही हे काही खरं नाही. थर्ड पार्टी ऑडिट नंतरच आपण बिल अदा करत असतो. बोला. अध्यक्ष महोदय, त्यांचं होते ना. पुणे महानगरपालिकेमध्ये रस्ते करत असताना त्याच्यावर हमी घेतली जात नाही. संबंधित अधिकाऱ्यांना माझ्यासारख्या प्रतिनिधीने विचारल्यानंतर ते सांगतात की शासनाची आम्हाला हमी देण्याची पद्धत म्हणजे आमच्याकडे कुठलंही परिपत्रक नाहीये. तर माझा प्रश्न आहे की शासन पुणे महानगरपालिकेला टेंडर DP रस्त्याचं काढल्यानंतर 10 वर्षाची हमी घेणार का? अध्यक्ष महोदय, हा प्रश्न वारजे माळवाडी पुरता मर्यादित आहे. माझ्याकडे पूर्ण महानगरपालिकेची आता माहिती नाही, तरी सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं तपासून पाहिलं जाईल. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी जो प्रश्न विचारला होता की 2023-2024 आणि 2024-25 या ठिकाणी म्हणजे वारजे माळवाडी या भागामध्ये पत विभागाने केलेल्या कामाचं खरं तर त्या ठिकाणी EIL या संस्थेमार्फत या ठिकाणी त्या सर्व कामाची तपासणी करण्यात आली होती का, तसं त्या ठिकाणी त्या कामाचं प्रशस्तीपत्र घेतलं आहे का, हा माझा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की ज्या वेळेस आपण ते काम करत असतो त्यावेळेस त्या कामाची पुस्तिका असते, ती पुस्तिका आपण त्या ठिकाणी त्रयस्थ माणसामार्फत या ठिकाणी त्याची तपासणी करणार का, की जेणेकरून तेच काम त्या ठिकाणी झालेलं आहे. नाहीतर काम मला सांगायचं काम एका ठिकाणी आणि काम तिसऱ्या ठिकाणी होतं, दुसऱ्या ठिकाणी होतं, असं होऊ नये. आणि ते झालं असेल तर आता या ठिकाणी आपण सांगावं की या ठिकाणी बाबा की याची आम्ही तपासणी करू त्या पुस्तिकेप्रमाणे, असं माझं समाधानकारक उत्तर आपण या ठिकाणी द्यावं. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.